पंगत करूया अंगत पंगत. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे. मी सायली देवधर आणि मी शेफ शंतनू. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात अर्थातच अंगत पंगत. मंडळी, शून्यातून विश्व निर्माण करणं ही म्हण तुम्ही ऐकली असेल ना. कसं आपण इथे एकच घटक पदार्थ घेतो आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो, तसंच काही लोक आपल्याकडे असलेली थोडीफार शिदोरी घेऊन खूप मोठा पल्ला गाठतात. आता तुम्ही सगळे म्हणताय मी हे सगळं का बोलतेय, नाही का. हे तुम्हाला कळणारच आहे लवकरच, पण त्यासाठी थोडा धीर धरायला लागणार आहे. मी काय म्हणते शेफ शंतनू, तोपर्यंत आपण आपली आजची रेसिपी सुरू करूयात का. हो नक्की. तर आज आपण एक सूप बनवतोय, छान गरमागरम सूप बनवायचंय. त्याचं नाव आहे रोस्टेड पंपकिन सूप, पण मराठीत म्हणायला गेलं तर भोपळ्याचं सूप बनवतोय आपण. तर रोस्टेड पंपकिन सूप बनवण्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते बघूया. तर भोपळा आहे माझ्याकडे, थोडा कापलेला कांदा आहे, गाजर आहे कापलेलं, लसणाच्या कळ्या आहेत, माझा फेवरेट मिक्स्ड हर्ब्स आहेत, चिली फ्लेक्स आहेत, क्रीम आहे, रोजमेरी आहे आणि बटर आहे, मीठ तर आहेच माझ्याकडे. वा, तर शेफ आपण सगळं साहित्य बघितलंय. बरोबर. आता सुरुवात करू आपल्या रेसिपीला. सुरुवात करायची आहे. आपण काय नाव ठेवलं याचं, रोस्टेड पंपकिन सूप. बरोबर. म्हणजेच आपल्याला भोपळा रोस्ट करण्यापासून सुरुवात करायची आहे. तर पहिले अवन गरम करून घेऊया. ओके. 180 डिग्रीला आपण त्याला गरम करायला ठेवूया. बरं, तर हा भोपळा घेतलाय. आपण या भोपळ्यात काय करतो माहितीये, छान आणखीन फ्लेवर त्याचा बाहेर उभरून येण्यासाठी एक छोटीशी सुरी घेऊन हे असे त्याच्यात अशा रेषा मारायच्या. बर, म्हणजे फ्लेवर जो आहे ना तो आतपर्यंत जातो. ओके. ह्याच्यावरती थोडस ऑलिव्ह ऑइल, साधं तेलही चालतंय की राव, मग असलं तर वापरावं. असलं तर ऑलिव्ह ऑइल, मीठ थोडस वरतून, ह्याच्याबरोबर थोडेसे हे मिक्स्ड हर्ब्स, वा, चिली फ्लेक्स, क्या बात. रोजमेरी, ओके. बर, थोडी माझी काळी मिरीची हे देते, फ्रेश पेपर मिल, नसेल तर काळी मिरी आपली मिक्सर मधनं काढलेली किंवा खलबत्त्यात कुटलेली. ओके. चला, तर आपण आता काय केलं, हे जे काय मॅरिनेशन आहे हे छान याला सगळीकडे असं चोळून घ्यायचंय. बर. आणि हे झाल्यावरती याच मॅरिनेशन मध्ये या लसणाच्या कळ्याही घालून घ्यायच्या. बर. चला, हे झाल्यावरती ही बेकिंग डिश, त्याच्यात हे थोडंसं ऑलिव्ह ऑइल ह्याच्यात सुद्धा पसरून घ्यायला पाहिजे, म्हणजे भोपळा जळणार नाही. हे झालं, हे रोस्ट होत आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण गार्लिक तसं डायरेक्ट भांड्यात किंवा पातेल्यात ही परतू शकतो. ओके. त्यामुळे भोपळा घालून द्यायचं. चला तर मग हा भोपळा आम्ही 18 ते 20 मिनिटं ओव्हन मध्ये मस्त भाजून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. 18 ते 20 मिनिटं झालेली आहेत. मला असं वाटतं की आता झाला असेल नाही भोपळा व्यवस्थित. छान झालाय ग. वा वा वा, हे बघ चमकतोय तो ऑलिव्ह ऑइल मुळे. आणि हा जो लसूण होता तो पण छान भाजून झालाय. आता पुढे काय करणार आहोत आपण, एक छानशी कढई घेऊया, त्यात परत एकदा किंचितचं ऑलिव्ह ऑइल, ओके, बटर थोडस ह्याच्यात, तर अर्धा वाटी कांदा, गाजराचे तुकडे. कुठल्याही सूपला साधारणपणे कांदा आणि गाजर हे वापरलं जातच कमी प्रमाणात. वा, थोडासा तिखटपणा यायला हलकासा चिली फ्लेक्स, ओके, आणि माय फेवरेट म्हणजेच मिक्स हर्ब्स. कुठल्याही परदेशी रेसिपीला छान टेस्ट येते. परत परदेशी रेसिपी किंवा कॉन्टिनेंटल रेसिपी बनवताना असं फार भुनाव किंवा फार परतून घेण्याची गरज नसते. थोडस असं दरवळला त्याचा स्वाद की समजायचं झालेलं आहे. ओके. आता हा भोपळा तो छान मऊसर झालेला आहे बघा, छान असा त्याचा गर निघतो. वा, मग कारण रोज तुम्ही इतक्या नवनवीन रेसिपीज बनवत असता, मग असं कधी झालंय का की बाबा एक नवीन रेसिपी आपण शिकलो आणि ती इतकी आवडायला लागली की बऱ्याचदा आपल्याला ते खाण्याचं क्रेविंग जसं होतं तसं व्हायला असं मला झालेलं. म्हणजे मी जेव्हा लंडनला काम करायला गेलो तेव्हा तिकडच्या एका शेफनी मला एक छान पास्ता शिकवला, तर तो पास्ता मला भयंकर आवडलेला आणि बरेचदा नंतर मी तो बनवला. जेव्हा पण मी रेस्टॉरंट उघडली किंवा लोकांना उघडून दिली, मित्रांना उघडून दिली, तर मी हा पास्ता नेहमी आवर्जून त्या मेन्यूवर घाल. तर आता सगळं आपलं घालून झालेलं आहे. मला पाणी देणं ज्यामध्ये. वा,
चला आता हे आपल्याला उकळून द्यायचे. तसं तर सगळं शिजलेलं आहे, पण गाजर शिजायला मऊ व्हायला थोडा वेळ लागतो. तर छान आपण हे झाकून पुढचे अजून 5 ते 6 मिनिटं त्याला झाकून ठेवूया. वा, म्हणजे 5 ते 6 मिनिटात गाजर शिजून निघणार आहे. मग बघूयात पुढे रेसिपी काय करायची आहे. शेफ, मला असं वाटतं आता हे व्यवस्थित शिजलं असेल. हो, आता झालंच असेल की 5-6 मिनिटं झालेत, म्हणजे Yes. गाजर शिजलं पाहिजे. वा, काय मस्त मस्त वास येतोय ना खरंच, सायली. खूप छान. म्हणजे वास आला म्हणजे आपलं सूप आणि त्याचे सगळे घटक शिजलेले आहेत असं मला वाटतं. बघूया. हो, Fresh धावत नाही. वास येतोय. चला आता फटाफट बनवते मला ही रेसिपी. गरम गरम आहे, हो. मिक्सर मध्ये केली तर खतरा आहे. अशा वेळेला हँड ब्लेंडर. छान सगळं ब्लेंड होतं. चला, ब्लेंडी झालं आहे. आता आपण ते थोडंसं या गाळणीतनं गाळून घेऊया. मिक्स्ड हर्ब्स पण त्याच्यातच आपण घातले, चिली फ्लेक्स आहेत, म्हणजे सगळ्याचा एक फ्लेवर त्या सूप मध्ये उतरलेला आहे. एकदा बेस तयार झाला की इकडून सायली रेसिपी 2 मिनिटात तयार होते. बर, कारण काहीच करायचं नाही. आता थोडंसं याच्यात पाणी घाल, अजून बास. पाणी तेवढं घाला. फार घट्ट पण नाही पाहिजे आणि फार पातळी नाही पाहिजे. बर. सूप आहे. घालायचं क्रीम. हा हा हा. तर अर्धा वाटी क्रीम मी यात घालतोय आणि परत एकदा आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया. एक उकळी आली की बंद करायचं. ओके. वा, सुंदर. मला वाटतं चला. आता झालंय का हे? छान मस्त. जेवढं घट्ट पाहिजे तेवढं क्रीमी. मग आपण लगेच आता ही प्लेट घेऊया. आणि याच्यात अजिबात हळद नाहीये बरं का. म्हणजे जो रंग आहे तो भोपळ्याचाच आहे. वरतूनही थोडंसं त्यात क्रीम घालतात. हे क्रीम आलं येस. आणि मग थोडंसं चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स. क्या बात है. बरं शेफ, आता रेडी आहे. सूप तयार आहे. हा हा हा. वा, क्या बात है शेफ. इतकं क्रीमी आणि इतकं फ्रेश झालंय हे सूप. तुम्हीही घरी बनवा आणि नक्की ट्राय करा. पण त्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या. रोस्टेड पंपकिन सूपसाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा 500 ग्रॅम, चिरलेला कांदा अर्धी वाटी, चिरलेले गाजर 1/4, लसूण 8 ते 10 पाकळ्या, मिक्स हर्ब्स 2 मोठे चमचे, चिली फ्लेक्स 1 मोठा चमचा, क्रीम म्हणजेच मलाई अर्धी वाटी, रोजमेरी 1 मोठा चमचा, बटर म्हणजेच लोणी 1 मोठा चमचा, ऑलिव्ह ऑइल, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम भोपळ्याला चिरा मारून त्याला ऑलिव्ह ऑइल, मीठ, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, रोजमेरी, मिरपूड व लसणाने मॅरिनेट करून भोपळा ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअस वर 20 मिनिटे भाजून घ्यावा. एका कढईत ऑलिव्ह ऑइल व बटर घेऊन त्यामध्ये कांदा, गाजर, चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्स घालून परतून घ्यावे. त्यामध्ये भोपळ्याचा गर व मॅरिनेशन घालून परतावे आणि पाणी घालून मिश्रण शिजवावे. शिजलेले मिश्रण मिक्सर मध्ये वाटून गाळून घ्यावे. गाळलेल्या मिश्रणात पाणी व क्रीम घालून एक उकळी काढून घ्यावी. गरमागरम रोस्टेड पंपकिन सूप क्रीम व चिली फ्लेक्सनी सजवून सर्व्ह करावे. मंडळी, मी जसं म्हटलं होतं ना की आज आपला एपिसोड खास आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आज एक खास पाहुणा येणार आहे, ज्यांची 3 पिढ्यांची हॉटेल्सची परंपरा आहे. अशा एका खास पाहुण्याचं स्वागत करूया विक्रम शेनॉय यांचं. हॅलो. काय विक्रम, Very nice काय to meet you, म्हणताय? sir. चला. मी सायली आणि हे आपले शेफ शंतनू. खूप आनंद झाला आपल्याला भेटून. येस काय विक्रमजी, आम्ही असं ऐकलंय की तुमची 3 पिढ्यांची हॉटेलची परंपरा आहे. तर एक छोटीशी स्टोरी सांगाल आम्हाला तुमच्याबद्दल. आमची हॉटेलची स्टोरी सुरुवात झाली माझ्या आजोबांकडून, जे मुंबईला आलेले लगभग 1920 साली. आणि मग त्यांनी रेस्टॉरंटमध्ये काम करण्याची सुरुवात केली. तिकडून वरती येऊन त्यांनी एक स्वतः रेस्टॉरंट चालवण्याचं क्या घेतलं. बात. आणि मग चालवून रेस्टॉरंट 1चे 2 झाले, 2चे 3 झाले. त्यानंतर रेस्टॉरंट आम्ही 1970 साली ज्या ठिकाणी आज आमचं रेस्टॉरंट आहे तिकडे आम्ही सुरुवात केली. आणि मग तेव्हापासून आजोबांचं वय झाल्यानंतर वडिलांनी चालवलं, वडिलांचं झाल्यानंतर मग फायनली मी सुरुवात केली इंडस्ट्रीमध्ये. ही जवान पिढी आता हे रेस्टॉरंट चालवते. आणि आत्ताचं तुमचं रेस्टॉरंट आहे त्याचं नाव काय?
त्याचं नाव आता मसाला किचन म्हणून आहे. बर, मसाला किचन हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलेलं असणार आहे. तर विक्रमजी मला सांगा की आज आपण कुठला पदार्थ शिकणार आहोत? एकदम बेसिक रेसिपी आहे. याचं नाव आहे पॉम्फ्रेट सुक्का मसाला. मग हे पापलेट हिरवा सुका मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. बरोबर. कोरिअंडर, धनिया, ओके म्हणजे नारळ, हा? कांदा, ओला नारळ. ओला नारळ, ओला नारळ. कांदा, जिरा, अद्रक, लिंबू, मिरची, जिंजर गार्लिक पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट, ओके. अख्खा पील्ड गार्लिक, लसूण, हल्दी आणि मीठ. ओके. एवढ्या साहित्यामध्ये आपलं सगळं होणार आहे. वा, मस्त सगळं साहित्य इथे तयार आहे. आपण सुरुवात करूया रेसिपीला. हो. सगळ्यात आधी काय करायचं? आपण ह्याच्यासाठी पहिलं आपलं बेस म्हणजे ग्रेव्ही बनवणार आहोत. ओके, त्यासाठी काय हवं तुम्हाला? ब्लेंडर. माझा एक प्रश्न आहे विक्रम, मला बोला ना, सांग. जिंजर गार्लिक म्हणजे आल्याची आणि लसणाची पेस्टही तुम्ही वापरता हो. आणि आल्याची आणि लसणाचे वेगळे तुकडेही तुम्ही वापरता. बरोबर. ह्याचं काय कारण आहे? अद्रक लसूणची पेस्ट आपण वापर करतो आहे. हे बेसिकली फिशच्या मॅरिनेशनसाठी अच्छा. आणि थोडं कुकिंगमध्ये फिशला आपण थोडं अजून फ्लेवर एनहान्स करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपण त्याला ठेवलेलं आहे. ओके. आता आपण कोथिंबीर घातली आहे बरोबर. आणि ओलं खोबरं ओलं घातलं आहे. त्याच्यामध्ये आपण मिरची घालणार. आता जर जास्त तिखट पाहिजे तर जास्त ठेवा, कमी पाहिजे तर कमी ठेवा. ओके. मिरची तुमच्यावरती आहे. तिखट पाहिजे जास्ती घाला, कमी तिखट पाहिजे कमी घाला. बरोबर. आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण वापरणार आहोत हे लेमन ज्यूस आहे किंवा लिंबाचा रस आहे. ओके. पाणी हा घालू जो मी? भाग आहे ना विक्रम, थोडं. हा मला खूप जास्ती आवडतो. कारण नेहमीच बघा. मी बनवत असतो, सायली बघत बस. असते, पण या भागात थोडं मी ओलसर काहीतरी करायचं नवीन आपण. शिकतो. आपल्याकडे असे गेस्ट येतात आणि मलाही काहीतरी नवीन शिकायला मिळतं. बस. ह्याचं काही प्रमाण आहे का विक्रम? म्हणजे साधारणतः मला एक 5 तुकडे दिसत आहेत, तर किती मसाला बनवायचा? आता हे आपण जे मसाल्याचा रेशो घेतलेला आहे, जे प्रमाण घेतलेलं आहे, हे आपण या फिशच्या प्रमाणे घेतलेलं आहे, अंदाजे घेतलेलं आहे. आता ही डिशचं आकर्षकपणा काय आहे म्हणजे एकदम इम्पॉर्टंट वैशिष्ट्य पॉईंट, काय आहे? वैशिष्ट्य असं आहे की हे बेस आहे, म्हणजे हे मूळ आहे, मूळ ग्रेव्ही आहे. बरोबर. तर ह्याचं आपण बरेच पदार्थ बनवू शकतो. आपला अद्रक राहिला अच्छा, घालायचा. आलं टाकायचं आलं राहिलं. राहिलं. तरी म्हणणार होतो की अरे आलं तू बोललास, पण म्हटलं तुझी शेफ सांगा ना तुम्ही मध्ये. तुझी पारंपरिक रेसिपी आहे ना. चला मग आलं आपण ह्यात आता घातलेलं आहे. हो. वा, वाह, मस्त हिरवा रंग आलेला आहे त्याला. तयार आहे आता हे. हे आपलं बेस आता रेडी झालेलं आहे. ओके. आता ह्याला आपल्याला शिजवायला घ्यायचं आहे. तर मी इकडे पॅन घेऊ काय विक्रम? हो हो शेफ. ओके, एक पॅन आपण गरम करायला ठेवला आणि आता बरोबर. त्याच्यात तर त्यात तेल आपण थोडं घालायचं. तेल घेणार. मला सांग किती ते? बस. हो, म्हणजे साधारणतः 1.5 चमचा तेल आपण घालतो. जिराचं थोडं. हा. मग ही रेसिपी म्हणजे तुझ्या आधीपासून होती का? तू हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर ही रेसिपी इंट्रोड्यूस केली? ही रेसिपी ॲक्च्युली माझ्या घरी माझ्या आईने मला शिकवली. ही हॉटेल मॅनेजमेंटमधली नाही आहे. वा, तर ही आमची घरी बरेच वेळेला बनते आणि पारंपरिक रेसिपी. हो हो. आता या वेळेला बरेच शेफ्स रेस्टॉरंट्समध्ये कांदा शिजवताना मीठ घालतात. कारण की मिठाची प्रॉपर्टी असते की कांदा किंवा कुठल्याही पदार्थामधनं पाणी खेचण्याची. बरोबर. तर आपण त्याचं फ्लेवर इंटॅक्ट ठेवण्यासाठी आपण त्याला स्लो कुक करण्यासाठी आपण मीठ घालत नाही आहोत. अच्छा, नाही घालत. ओके. मी जस्ट एक टिप दिली. ओके. मी म्हणजे टीप त्या देतो की मीठ कांद्याचा घालायचं, तू फ्लेवर. म्हणतोस मीठ नाही घालायचं. बघितलं, 2 माणसं 2 बोटं कधीही सारखी नसतात. 2 शेफ 2 कुक कधीही सारखी नसतात. वा, आता हे आता हो, आता आपला कांदा रेडी झालेला आहे. आता जनरली रेस्टॉरंट स्टाईलमध्ये जेव्हा आम्ही हे प्रेपरेशन बंद करतो करू? हो, तेव्हा आम्ही काय करतो की आम्ही जी पण ग्रेव्हीची बेस बनवतो आम्ही त्याला स्ट्रेन करतो. अच्छा, म्हणजे गाळून घे. गाळतो. गाळण्यामुळे काय होतं, ग्रेव्हीला एक टेक्स्चर येतो, एक वेलवेट, एक असं, स्मूथनेस हां, प्रमाण बरोबर, येतो. बरोबर. पण आज आपण घरगुती स्टाईलने करत आहोत, तर आपण त्याला नाही गाळणार फॉर मॅक्झिमम जास्तीत जास्त त्याच्या फ्लेवर येण्यासाठी. तर आपण त्याला आज सिम्पल वेने बनवतो. तू कशी बनवणार, घरगुती पद्धतीने की रेस्टॉरंट मी पद्धतीने? घरगुती पद्धतीने मग हीच तुझी पद्धत. येस. तर आता आपण आपला मसाला घेतला आहे बनवण्यासाठी. बरोबर. आता त्याला कुक होऊ द्या. आता आपली ग्रेव्ही होत आहे, तर आपण आता फिश अच्छा, फ्राय म्हणजे मासे करण्यासाठी आपण घेऊ. तळायला मासे घेऊ. तळायला मग असाच पॅन आणून मी घालू? हो पर वा, हा हिरवा रंग मला वाटतं आपण जे लिंबू पिळलं होतं हो. त्याच्यामुळे तसाच हिरवा हो, राहिलेला आहे. जर आपण लिंबू पिळला नसता तर तो काळपट पडला असता. ते मिक्सरच्या ब्लेड्स काळं झालं. काळं होतं. बरोबर बरोबर. एक काम करूया, आता ह्याच्यात तू फिश बनवणार हो, म्हणजे हे मासा आपण बनवणार. ह्याला move इथे move हां, करू शकतो. हे इकडे घे चालेल. आणि हा तू वापर, म्हणजे इकडे मी
किती घट्ट होते काय होते लक्षही देऊ शकेल. तर आता आपण फिश घेऊया. हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. म्हणजे कमी तेलात तळणार आहे. हो. मला सांग किती तेल. बस बस. हो. आपल्याला एवढं तेल हवंय की पॅनची सरफेस कोट झाली पाहिजे. म्हणजे अख्खा त्याचं जे पातं आहे ते छान बरोबर. तेलाने ओलं झालं पाहिजे. थोडंसं गरम झाल्यानंतर आपण ह्याला फिशला पॅनमध्ये घालू. बर. तर आपण थोडंसं ह्याच्यावरती आपण फिशला हलकंसं. लावून घेऊया. ओके. आता जास्त मैद्याचा वापर कोणाला आवडत नाही म्हणून कमीत कमी आम्ही घालतोय. ओके. आणि आता मैदा लावून झाल्यावर तेल तापलं की आपण हे मासे हो. सोडणार. हो परफेक्ट. हे घट्ट झालंय का सांग मला आता. ते थोडं पाणी त्यातलं सुकलं पाहिजे आणि अजून आपल्याला सुकलं. आणि थोडं त्यातलं जे आपण तेल त्यात घातलेलं ते थोडं तेल वरती आलं पाहिजे. त्याने आपल्याला कळतं की मसाला आपला तयार झालाय. म्हणजे मसाला जेव्हा शिजायला येईल तेव्हा तो थोडंसं तेल सोड. बरोबर. तेव्हा तेल सोडलं. तर आपण आता आपली मच्छी घेऊया. तेल तापलेलं आहे. हो हो. सगळे मासे आता आपण त्या पॅन मध्ये ठेवलेले आहेत आणि ते आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. बरोबर. जे मी टेक्निक शिकलो 5 स्टारमध्ये ताजमध्ये काम करून आणि बाकी 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये काम करून ती मी वापर केली आहे माझ्या रेसिपीजमध्ये. त्यातले मी रेसिपीज ते शिकलो आहे तिकडनं ते वापर केले आहेत आणि त्या माझ्या मेन्यूमध्ये आहे. तर आता हे जेवढं पाहिजे तेवढं घट्ट झालं विक्रम. हो. मग आता काय बंद करायचं ते काय करायचं. एकदा आपण त्याचं फक्त एक टेस्ट आपण घेऊ. हो. करेक्ट आहे. तर आपली रेसिपी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता आपण थोड्या याच्यामध्ये मीठ ॲडजस्ट करूया. ओके. सायली मला काय आवडतं माहिती आहे पण तो इतका प्रेमाने त्या रेसिपीला बनवतोय ना. ही किती जवळची रेसिपी आहे म्हणजे त्याच्या आईची रेसिपी आहे ती. इतक्या प्रेमाने बनवतोय ना तो. आपण जरा फिशला टर्न करून बघूया की म्हणजे त्यामध्ये कलर आला आहे की नाही. चला आता आपण फिश तयार होण्यासाठी थांबलो आहोत. विक्रम हे झालेलं आहे. हो. आता ऑलमोस्ट आपलं फिश झालेलं आहे बनून. थोडासा मी त्याला कलर देत आहे आणि मग आपण ह्याला आपल्या बेसमध्ये टॉस करून आपण सेट करणार आहोत. क्या बात आहे. वा वा वा. त्यात एवढी घट्ट जी ही ग्रेव्ही बनली आहे, बरोबर. म्हणजे ही कशी ही मेन डिश म्हणून खायची स्टार्टर म्हणून खायची कशी खायची. आता ही जी डिश आपण बनवली आहे आज ही ॲज अ स्टार्टर म्हणून आहे. अच्छा. तर आपल्याला फिश फ्राय करून आपण त्याला जस्ट ग्रेव्हीला कोट करत आहोत त्यामध्ये. बरोबर. आता ही जी आज रेसिपी बनवतोय ती आपल्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आहे मेन्यूमध्ये. हो. ही माझ्या रेस्टॉरंटमध्ये पण आहे. बऱ्याच इटरेशन्स नंतर ती गेली आहे आणि आता त्याचं एक वेगळं व्हर्जन आहे क्या बात आहे. रेस्टॉरंटमध्ये. तुम्हाला जर कधी बनवायचा कंटाळा आला तर डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि खायला बसायचं. बरोबर. नक्की. वा. मला वाटतं एका बाजूला हे व्यवस्थित झालेलं हो. आहे. तर आपला एका साईडने आता कलर आलेला आहे. आता आपण ही थोडी बेस आपली फिशमध्ये घालणार आहोत. छान. फिशला पण रंग अगदी छान आलाय विक्रम. धन्यवाद. वा. ही ग्रेव्ही आपण फिशमध्ये ऍड करतो. करेक्ट. हे आपण फिश ही जी बेस आहे ह्याला आपण भुनलेलं आहे. तर आता जेव्हा आपण ह्याच्यामध्ये फिशमध्ये घेऊ परत तर थोडंसं आपण त्यामध्ये पाणी घालू ताकी त्यामध्ये ते कोट होणार. ओके. आता म्हणजे रेसिपी होत आली आहे ना. हो. तर फायनल कशात करणार एक साध्या प्लेटमध्ये. हो. एक आंतरिक डिशमध्ये फ्लॅट प्लेटमध्ये. हो. सपाट प्लेट. हो. ओके. ही बघ ही चालेल. परफेक्ट. छान. चला. आणि हे पण झालं ते माझ्याकडे मी ठेवतो. काय छान वास येतोय रे विक्रम. मस्त त्याला Thank you, coating chef. आलेलं आहे. आता आपण व्यवस्थित हे प्लेटिंग करून घेऊया. हो. अतिशय सॉफ्ट. वा वा वा. शेफ आता तुम्हाला कळत असेल मला कसं होत असतं तुला जेव्हा तुम्ही कळणार बनवताय. बघ ना तुझ्याच बाजूला ठेवले माझ्यापासून किती लांब. त्यांना माहिती आहे ना की टेस्ट मीच करणार आहे. सगळ्यात आधी टेस्ट मीच करणार. हो ते तर आहेच. लेडीज फर्स्ट. वा. चला मग वाट कशाची बघायची. शेफ तुम्ही चमचा धरून ठेवा. आधी मी टेस्ट करते. वा. वा. कमाल झाली आहे रेसिपी. थँक्यू. इतकं फ्रेश प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये जी काही आपण ग्रेव्ही तयार केली ती इतकी छान मुरली आहे. क्या बात आहे. वंडरफुल. खूप आनंद झाला मला. शेफ चला आता माझी पाळी. मस्तच रे. सुपर. वा 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 वा. थँक्यू शेफ. मस्त. चला तर मग एवढी छान डिश आम्ही इथे खाल्लेली आहे ती तुम्हालाही घरी बनवायची आहे. पण त्यासाठी तुम्हाला आधी साहित्य आणि कृती लिहून घ्यायची आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती.
पापलेट हिरवा सुका मसाल्यासाठी लागणारं साहित्य: पापलेट 1, कोथिंबीर 1 वाटी, ओले खोबरे 1 वाटी, मैदा 1 वाटी, चिरलेला कांदा 1 वाटी, जिरे 1 मोठा चमचा, आलं 1 इंच, लिंबू 1, हिरवी मिरची 2 ते 3, लसूण 8 ते 10 पाकळ्या, हळद 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम मिक्सर मध्ये कोथिंबीर, ओले खोबरे, हिरवी मिरची, लिंबाचा रस व आलं वाटून ओला मसाला बनवावा. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर जिरे, कांदा, हिरवे वाटण घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर मैद्यामध्ये घोळवलेले पापलेटचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यावे. पापलेटवर हिरवा मसाला घालून मिसळून घ्यावे. गरमागरम पापलेट हिरवा सुक्का मसाला पराठे किंवा राईस सोबत सर्व्ह करावे. विक्रमजी, आज तुम्ही इथे आलात आणि एवढे सुंदर मासे आम्हाला खायला घातले. थँक्यू सो मच. खूप आनंद झाला मला अंगद पंगतवरती येऊन, आणि माझ्या आईची रेसिपी मला बनवायला मिळाली आणि शेफला आणि आपल्याला टेस्ट करायला मिळाली. हे खूप मला खूप खुश आहे मी त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, आज कशा 2 धमाकेदार रेसिपीज आपण खाल्ल्यात. उद्याही तशाच नवीन नवीन रेसिपीज बनवायच्या, त्या आम्ही खाणार आहोत. नाही, तुम्हालाही खायला मिळतील जर तुम्ही त्या घरी बनवल्यात. तेच मी तुम्हाला सांगत असते, नवीन नवीन रेसिपीज बनवत राहा, त्या खात राहा आणि पाहत राहा अंगद पंगत.